जो आजचा जो भाग आहे तो म्हणजे विषय गणित प्रकरण 11 आहे आणि वर्तुळाचा भाग दुसरा. आता इथला समोरचा व्हिडिओ मी बंद करतोय, समोर स्क्रीनकडे लक्ष द्या. तर याच्यातला जो पहिला भाग आहे वर्तुळ आणि त्यातला भाग 1, ज्यांच्याकडे पुस्तक 1 आहे त्यांनी पान नंबर 75 बघा, आणि ज्यांच्याकडे पुस्तकाचा भाग 3 असेल तर त्यांनी पान नंबर 104 बघा. हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे प्रकरण 11 वरती आपण आता माहिती घेत घेत आपण काय करणार आहोत, पुढे जाणार आहोत. चला मी सुरुवात करतोय बघा. वर्तुळ त्यालाच आपण काय म्हणतो, सर्कल. बरोबर, सगळ्यांना माहित आहे. आणि आपण बऱ्याच वेळेला चित्रकला काढत किंवा चित्रामध्ये काढत असताना सुद्धा काही वर्तुळाचा भाग सुद्धा आपण वापरलेला असतो. म्हणजे या याच्यामध्ये की तुमच्या समोरच तुमच्या पुस्तकातीलच एक आकृती तुम्हाला देतो आणि त्या याच्यामध्ये हा बोला बोला आपापसात. ही आकृती तुमच्या पुस्तकात आहे आणि या आकृतीवरून आपल्याला त्रिज्या, जीवा, व्यास आणि ओळखायचं आहे आणि त्यांची नावं खालील जी सारणी देणार आहे त्या सारणीमध्ये काय करायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे. मी सारणी दाखवतो इथं बघा. ही सारणी ही तुमच्याच पुस्तकातली सारणी आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेत की त्रिज्या, जीवा आणि व्यास असे 3 प्रश्न आहेत. आणि याच आकृतीमध्ये असणारे जे त्रिज्या आहेत, ज्या जीवा आहेत, ज्या व्यास आहेत, ह्या व्यास आपल्याला काय करायचे तिथं ओळखायचं आहे. पहिल्यांदा आपण त्रिज्याने सुरुवात करूया. तर वर्तुळाला त्रिज्या कशाला म्हणतात हे आपल्याला सगळं माहित आहे. आता ते कशाला म्हणतात न सांगता आपल्याला डायरेक्ट आपण काय करूया, त्रिज्या आपल्याला ओळखायची. एक त्रिज्या मी इथं ओळखून दाखवतो किंवा लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, रेख AO ही जी दिसते का, इथून इथपर्यंतची जी रेषा आहे किंवा रेषाखंड आहे, रेषेचा एक भाग आहे, जर असा असेल म्हणजे केंद्रबिंदूपासून वर्तुळापर्यंत असणारा जो रेषाखंड आहे त्या रेखला आपण काय म्हणतो, त्रिज्या म्हणतो. म्हणजे एक त्रिज्या झाली रेख AO, ही एक झाली. दुसरी त्रिज्या कोण सांगेल? दुसरी त्रिज्या सर मी सांगू, हा सांग. सर मी सांगू, हा सांग. सर बी, रेख BO. BO किंवा त्यालाच OB सर सुद्धा आपण म्हणू शकतो. बघा, BO. सर हा बरोबर आहे की. CEO ओ एक BO रेशिओ झालं. हा आणि नंतर CO, CO त्याच्यानंतर OF किंवा OF बरोबर, OF आणि शेवटचा जो आहे OC किंवा CO. अशी 4 त्रिज्या या आकृतीत दिसतात. बाकीच्या ह्या त्रिज्या नाहीत, हे पहिल्यांदा समजून घ्या. त्रिज्या याचा अर्थ वर्तुळाचं केंद्रबिंदूपासून वर्तुळापर्यंत असणारे जे रेषाखंड आहे की जे अंतर आहे त्या अंतरालाच आपण काय म्हणतो, त्रिज्या म्हणतो. हा झाला त्रिज्येचा भाग. त्याच्यानंतर आपण आता जातोय जीवेकडं. आता जीवा म्हणजे काय की सर वर्तुळातील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड. यातलं पहिलं बघूया आपण, रेख AB EC बरोबर. आणि कुठला आहे, आणि कुठलं म्हटलं, CF CF CF. हा CF बघूया. AD AD आली, AB AD सुद्धा आलं बरोबर. AB AB AC पण सुद्धा येते आहे. सर. हा बरोबर. आणि FC सुद्धा आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत हा वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारी जी रेषाखंड आहे त्याला आपण काय म्हणतो, जीवा म्हणतो. म्हणजे इथं एक जीवा झाली, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या जीवा आहेत, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा प्रश्न येतो तो म्हणजे व्यास. आता व्यास कशाला म्हणायचं बघा. पहिले CF कुठलं, CF EF, CC CF बरोबर. CF CF AB हा एक आहे आणि दुसरा जो आहे FC किंवा CF, हे तीन आहेत. ह्यांनाच का व्यास म्हणायचं, कारण ह्या वर्तुळ बिंदू जोडणार तर आहेतच, पण वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी ही रेषाखंड आहे. आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी रेषाखंड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो. अशा वर्तुळाच्या इथं 2 व्यास आहेत. बाकी आणि कुठं काय दिसते का इथं, आणि काय दिसते का बघ. नाही सर नाही सर इथं व्यास ह्या 2च आहेत, जीवा 4 आहेत आणि त्रिज्या 4 आहेत. मग इथं 2 मोकळे दिले, त्यांना काय करायचं, तर त्याचं उत्तर आपल्याला काय काहीच लिहायचं नाहीये, कारण तिथं हे काहीच उत्तर येत नाही, त्यामुळे ते ब्लँकच ठेवायचं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला दिलेली आकृती आणि त्या आकृतीवरती विचारलेले प्रश्न, आकृती पाहायचं आहे आणि त्याच्यावरची विचारलेले प्रश्न आहेत आपल्याला इथं काय करायचं आहे, सहज लिहायचं आहे. तुमच्या पुस्तकात सुद्धा अशाच पद्धतीचा तक्ता आहे. वेळ असेल तर ते आज तुम्ही ते करू शकता. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. हे एकदा कळलं
की मग आपण पुढच्या गोष्टी आपण सहजपणे काय करू शकतो, सोडवू शकतो. हा भाग समजला का बघा? हा भाग समजला का बघा? हो सर समजला. हो सर समजला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हो सर. ठीक आहे, आता वर्तुळाचाच पुढचा भाग आहे. तुमच्याच पान नंबर 75 वरती एक बरणी दिली, दिसते का? दिसते बरणी? या बरणीला काय केलंय की अशा पद्धतीनं दोरीने काय केलंय, माप टाकले. इथं दोरी धरली इथं, आणि हे आपल्याला काढायचं आहे. हे म्हणजे जसं आपण आयताची परिमिती काढतो तशाच पद्धतीनं वर्तुळाकार ज्या वस्तू असतील त्या वस्तूचा आपल्याला परीघ काढायचं. परीघ याचा अर्थ परिमिती सारखंच असतं. म्हणजे ही दोरी लावलेली आहे आणि या दोरीची लांबी मोजायचं म्हणजेच काय म्हणायचं, त्याला वर्तुळाचा परीघ काढायचा आहे. तर त्या संदर्भातली ही बरणी दाखवलेली आहे. या बरणी तुमच्या पुस्तकात सुद्धा दाखवले. या दोरीच्या साहाय्याने या बरणीचा घेर मोजतो आपण. जसं आपण कमरेचा आपण घेर मोजतो, ज्यावेळेला आपल्याला टेलर पॅन्ट किंवा आपण पॅन्ट शिवत असताना कमरेचा माप घेतात बघा, मग ते सुद्धा काय असतं, परीघचाच भाग असतो. तशा पद्धतीने इथं आपल्याला या बरणीचा घेर मोजतो म्हणजेच परीघ. आणि मग याच्यावरती काही तक्ता किंवा प्रश्न असतील ते बघूया आपण. बघा, एक तुमच्या समोर एक तक्ता दिलाय. आता बरणी मी बाजूला काढलेला आहे आणि या तक्त्यावरती आपल्याला काही प्रश्न विचारलेत. मगाशी जसं आपण बघितलं तशाच पद्धतीचा आहे. परीघ याचा अर्थ आपण काय म्हणतो, त्याचा घेर मोजतो. घेर मोजतो याचा अर्थ त्याला परीघ. जसं चौकोनाकृती आकृती असतील तर त्याला आपण परिमिती म्हणतो, पण वर्तुळाकार जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, परीघ म्हणतो. तर त्याच्यासाठी इथे एक उदाहरण दिले, बांगडीचं उदाहरण दिले. बांगडीचा परीघ जो आहे, या पूर्ण राऊंड जर मोजलं तर ते 19 सेमी दिले असं पुस्तकात आहे. व्यास दिलाय, व्यास म्हणजे मधलं सेंटर, ते 6 सेमी आहे. आणि या दोघांचं गुणोत्तर जर मांडलं 19/6 बरोबर 3.16 येतं. म्हणजे आपल्याला परीघ आणि व्यास यांचं गुणोत्तर काय हे आपल्याला इथं मांडायचं आहे. दुसरी एक आकृती दिली आहे बघा, वर्तुळाकार पालती थाळी. तुमच्या घरामध्ये पण थाळी असते. तर याच्यामध्ये आपल्याला मोजल्यानंतर तुम्ही सुद्धा मोजून बघू शकता. आता मी मोजल्यानंतर त्याचा परीघ आला बघा 23 सेमी आणि व्यास आहे 7 सेमी. म्हणजे मोजल्यानंतर हे कसं आहे, अंदाजे आपण काढलेलं असतं, परफेक्ट आपण नाही, फक्त उदाहरण म्हणून आपण काय करतो, समजून घ्यायचं आहे. तर इथं करत असताना आपल्याला याचं जर परीघ बघितलं, म्हणजे परीघ म्हणजे पूर्ण राऊंड ह्याला धरलं तर 23 सेमी आणि त्याचा जर व्यास धरला तर हा 7 सेमी येतो. आणि याचं जर गुणोत्तर मांडलं बघा, याचं गुणोत्तर मांडल्यानंतर 23/7 बरोबर 3.28 येतं. 23 ने याला भाग लावायचा आहे आणि भाग लावून ते काय केलं, येतं उत्तर काढलेलं आहे. इथं 3.16 आले, इथं 3.28 आले. तिसरं जे आहे, मागाशी जी बरणी दाखवलेलं तशाच पद्धतीनं बरणीचं झाकण आहे. तर या बरणीच्या झाकणाचा परीघ जो आहे हा 10 सेमी आहे आणि त्याचा व्यास 3 सेमी आहे. याच सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की गुणोत्तर मांडायचं आहे बघा. 10/3 बरोबर 3.33 सेमी हे त्याचं काय झालं, परीघाचं व्यासाशी असलेलं गुणोत्तर. मग या याच्यावरून आपल्याला परीघाचं व्यासाशी असलेलं गुणोत्तर, याच्यातून आपल्याला काय आढळून येतं, कारण नेहमी जर गुणोत्तर काढलं तर हे 3च्या पुढंच असतं. म्हणजे जास्तीत जास्त 3च्या पुढचं, म्हणजे आता समजा 3.16 आहे, 3.28 आहे, 3.33 आहे, आणखी काही 3.50 येईल, आणखी काही 3.10 येईल. तर 3च्या पुढं अशा पद्धतीचं काय होतं, गुणोत्तर आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे दिलेलं आहे थोडंसं तिप्पट म्हणूया आपण. म्हणजे जे परीघ दिलेलं असतं, परीघ आणि व्यास यांचं गुणोत्तर जर अशा पद्धतीने मांडलं तर ह्यांचा नेमका, यांची एक संख्या आहे ती स्थिर राहते. ती स्थिर संख्या आपण पुढच्या ह्याच्या स्लाइड वरती आपण बघतोय. म्हणजे परीघ आणि व्यासाचं गुणोत्तर मांडत असताना या परीघाला व्यासाने भागायचं आणि भागल्यानंतर जे येतं ते म्हणजे त्यांचं गुणोत्तर असतं. हे अशा पद्धतीची सुद्धा काही आपल्याला माहिती किंवा एक प्रॅक्टिकल किंवा एक कृती म्हणून आपण ते काय करायचंय, घ्यायचंय. आणि मग पुढची काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण सहजपणे आपल्याला समजून घेता येतील. हा तक्ता तुमच्या लक्षात आला का बघा? म्हणजे हा तक्ता आल्यानंतर तुम्ही हो पुस्तक सर. सुद्धा अशाच हो पद्धतीने सर. तयार हो करू सर. शकता. हा बरोबर. पुढे जाऊया आपण. वर्तुळ. आता बघा, आता मगाशी आपण काय केलं, वर्तुळाचा परीघ आणि वर्तुळाचा व्यास याचं गुणोत्तर मांडलं. परीघाला आपण काय केलं की व्यासाने आपण काय केलं, भागलं आणि भागल्यानंतर त्यांचं एक स्थिर संख्या येते प्रत्येक वेळेला. म्हणजे 3 तर नक्की असतं, पण 3च्या पुढं मग 3.15 असेल, 3.28 असेल, 3.16 असेल.
तर यांच्या पद्धतीने एक स्थिरांक संख्या येते आणि ती स्थिरांक संख्या म्हणजेच हे पाय. हे गणिती भाषेमध्ये या चिन्हाला पाय म्हणतात आणि या पायचं जी किंमत असते किंवा पायची किंमत एक तर 22/7 किंवा 3.14 म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचं जर गुणोत्तर मांडलं यांचं स्थिर संख्या येते आणि ती स्थिर संख्या म्हणजेच पाय. आणि या पायची किंमत एकतर गणिती भाषेमध्ये 22/7 किंवा 3.14. ज्या ज्या वेळेला उदाहरणामध्ये पाय हे चिन्ह असतं त्याची किंमत दिलेली नसते, पण आपण किंमत 22/7 किंवा 3.14 जे आवश्यक आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचं जर गुणोत्तर काढलं तर त्यांच्या गुणोत्तरामध्ये एक स्थिरांक संख्या मिळते आणि ती म्हणजे पाय असते. हे लक्षात घ्यायचंय. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचं त्याच्या व्यासाशी असणारे गुणोत्तर हे तिपटीपेक्षा किंचित, मगाशी मी सांगितलं तिप्पट, तर तिपटीपेक्षा किंचित जास्त असून त्याच्या जवळपास स्थिर असतं. म्हणजे 3 पासून पुढेच असतं आणि 4च्या आतच असतं, म्हणजे याच्या जवळ कुठेतरी आसपास असतं. म्हणजे अशा पद्धतीचा आपल्याला वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचं गुणोत्तर आपल्याला या पद्धतीनं मांडता येतं. त्याच्यामध्ये पुढचं ही स्थिर संख्या म्हणजे पाय हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. ही ग्रीक वर्णाक्षराने दाखवली जाते. हे इंग्लिश मधलं नाही आहे, हे ग्रीक भाषेतलं हे चिन्ह आहे आणि गणिती भाषेमध्ये इथून पुढे तुम्हाला याचा संपर्क होत जाणार हे लक्षात ठेवा. म्हणजे याला म्हणायचं पाय आणि याची किंमत इथं जी दिलेली आहे ही किंमत आपण काय करायचंय लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर जी आहे ही परिमेय संख्या नाही हे थोर गणित तज्ञांनी काय केले सिद्ध केलेलं आहे. ही कोणती संख्या नाही, ते काय एक ग्रीक वर्णाक्षर दाखवलेली एक स्थिर संख्या दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये ती परिमेय संख्या नाही असे गणित तज्ञांनी काय केले हे सिद्ध केले. हे आपल्या माहितीसाठी आपण लक्षात ठेवायचं आहे. व्यवहारामध्ये ही पायची किंमत 22/7 मागे सांगितल्याप्रमाणे किंवा 3.14 अशी घेतली जाते. गणित सोडवत असताना पाय हे असतंच. म्हणजे पाय हे असतं हे कसं पुढे उदाहरण सोडवताना आपल्याला काही गोष्टी सहजपणे लक्षात येणार हे लक्षात घ्या. आणि उदाहरणामध्ये पायची किंमत दिली नसेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 22/7 हे आहे हे गृहीत धरतात किंवा काही वेळेला काय केलं असतं 22/7 नसेल तर 3.14 म्हणजे या 7 काय केले 22ला भागलेलं आहे आणि त्याचंच उत्तर इथं आहे 3.14. म्हणजे किंमत जरी नसेल तर ती किंमत आहे हे गृहीत धरून आपण काय करायचंय पुढे जायचंय. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला वर्तुळाचा परिघ वर्तुळाचा व्यास बरोबर स्थिरांक म्हणजे ही किंमत आपल्याला इथं काय होते दिसून येते. याला एक ब्रॅकेट करतो म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. बघा या पद्धतीने आपल्याला हे स्थिरांक आणि त्याची किंमत ह्या गोष्टी आपल्याला कळल्या की मग वर्तुळावरची काही उदाहरणं असतील ती उदाहरणं आपण काय करू शकतो सहजपणे आपल्याला सोडवता येतात हे लक्षात घ्या. पुढे जातोय आपण. ह्या गोष्टी आपल्याला समजत समजत आपण पुढे येतोय. बघूया आपण पुढं वर्तुळ. हा आता वर्तुळातल्या काही संज्ञांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर काही अक्षर काय असतात हे मराठीत वापरतात काही वेळेला इंग्लिशमध्ये वापरतात. तर त्रिज्याला रेडियस त्यालाच आर हे स्मॉल लेटर मधलं अक्षर वापरतात हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्यासाला डायमीटर त्याला डी अक्षरे वापरतात. व्यास म्हणले की डायमीटर म्हणजेच डी अक्षर आलं पाहिजे स्मॉल लेटर मधलं. त्याच्यानंतर परिघ त्याला सर्क्युमफेरन्स त्याला सी अक्षर वापरतात हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजेच मगाशी आपण जे सूत्र वापरलं परिघ म्हणजे सी व्यास म्हणजे डी म्हणजे परिघ छेद व्यास बरोबर स्थिरांक म्हणजे पाय हे सूत्र काय करायचंय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीची सूत्र जर आली आणि अशा पद्धतीचं आपल्याला जर करायला सांगितलं तर हे सूत्र आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाला ते वापरता आलं पाहिजे. म्हणजे हे परिघ छेद व्यास बरोबर स्थिरांक म्हणजेच पाय हे याच्यातून आपल्याला काय होतं लक्षात येतं. बघा याच्या पुढचा भाग सी बरोबर म्हणजे आपल्याला सी म्हणजे काय सांगितलं परिघ. परिघ बरोबर पाय डी. पाय डी याचा अर्थ पाय गुणिले व्यास. कुणीतरी बोलतंय बघा मध्ये कोणतरी म्यूट काढतंय सारखं. सी याचा अर्थ परिघ. परिघ बरोबर किंवा परिघ इज इक्वल टू म्हणजेच बरोबर पाय डी. पाय म्हणजे जे आपल्याला किंमत दिली ते गुणिले डी. डी म्हणजे काय व्यास हे लक्षात ठेवा. त्याच्याच पुढचं दुसरं सूत्र सी बरोबर 2 गुणिले पाय आर. आता 2 कसं आलं
कारण इथं आता आपण व्यास वापरलेला आहे, इथं मात्र त्रिज्या वापरलेली आहे. ही त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते किंवा त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. त्याच्यावरनं हे 2 गुणिले पाय आर हे दुसरं सूत्र. म्हणजे आपल्याला समजा व्यास दिला असेल तर हे वापरायचं, त्रिज्या दिली असेल तर हे सूत्र वापरायचं. म्हणजे दोन्ही सूत्रातलं फरक आपल्याला काय करायचं समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर पाय बरोबर 22/7 किंवा 3.14 जे मगाशी आपण किंमत पाहिलं तर त्याच्यावर आधारित ही किंमत आपल्याला लक्षात येते. हे स्थिरांक आहे, हे गणित तज्ञांनी हे काढलेली किंमत आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ह्या काही बारकावे जे आहेत, त्रिज्या, रेडियस आर, व्यास डायमीटर डी, परीघ सर्क्युम्फेरन्स सी, परीघ छेद व्यास म्हणजे स्थिरांक त्याला कॉन्स्टंट म्हणतात, सी बरोबर पाय डी, सी बरोबर 2 गुणिले पाय आर म्हणजे पायची किंमत, ह्या गोष्टी आपल्याला या याच्यातून आपल्याला काय होतात लक्षात येतात. पुढे बघा, एक उदाहरण आपण बघूया. ह्या गोष्टी आपल्याला समजल्या. ह्या समजल्यानंतर काही वेळेला प्रत्यक्ष उदाहरण जर दिलं असेल तर ते उदाहरण कसं सोडवायचं, कशा पद्धतीने करायचं ते बघूया आपण. एक उदाहरण आपल्या समोर आहे. एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्याचा परीघ काढा. आपल्याला बघा याचं कसं सोडवायचं किंवा कशा पद्धतीने मांडणी करायचं बघा. आपल्याला उत्तर काढायचं आहे. वर्तुळाचा व्यास म्हणजे डी किती दिले 14 सेमी, आणि मग याचं आपल्याला सूत्र मांडायला लागेल. वर्तुळाचा परीघ म्हणजे इथं आपल्याला दिलंय सी बरोबर पाय डी, तेच मी इथं मराठीत वापरलं. वर्तुळाचा परीघ बरोबर पाय डी. मग आपल्याला पायची किंमत 22/7, डी दिले 14, 22/7 गुणिले 14. मग या 7 ने आपल्याला काय करायचं 14 ने भाग लावायचा आहे, कारण हे छेदस्थानी आहे, हे वर आहे बघा. 7 1 7, 7 2 14 आले का. आणि मग सी बरोबर म्हणजेच परीघ बरोबर 22 गुणिले हे 2 यांचं आपल्याला काय करायचं इथं गुणाकार करायचा आहे बघा. 22 गुणिले 72चा नंबर कोणाचा आहे बघा, सारखं मध्ये मध्ये डबडे डबडे बोलतोय बघा. मग 22 गुणिले 2 केले बरोबर सी बरोबर किती आले 44 आले. म्हणजेच वर्तुळाचा परीघ हा 44 सेमी आला. परीघ याचा अर्थ जसा आपण आयत किंवा त्रिकोणामध्ये परिमिती काढतो तसं वर्तुळाकृती ज्या असतात त्याला आपण परीघ म्हणतो, आणि हा वर्तुळाचा परीघ हा 44 सेमी आला. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी दिले ते फक्त मांडत मांडत आपण पुढे आलो. एकदम सोपं आहे, काही अवघड नाहीये, फक्त आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. या पद्धतीनं आपल्याला समजा जर व्यास दिला असेल तर वर्तुळाचा परीघ काढण्याचं हे सूत्र हे आपण काय करायचंय लक्षात ठेवायचं. या उदाहरणात आणि आता जी दिलेली माहिती आहे त्याच्यात कोणाला काही शंका आहे का? नाही. म्हणजे समजत नसेल तर सांगा सर, नाही सर. समजत नाहीये आणि किंवा सर गडबड होते किंवा मला हे कळालं नाही किंवा हे समजलं नाही असं विचारू शकता तुम्ही. बघा समजलं असेल तर पुढे जाऊया, नसेल तर परत समजले सर. हा समजले सर. अजून कोणी असतील म्हणजे जे आता जॉईन झालेत त्यातल्या कोणाला जर समजलं नसेल तर विचारू शकता. जर समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. आता इथं व्यास दिलाय, समजा काही वेळेला त्रिज्या दिली असेल तर त्यावेळेला परीघ कसा काढायचा तो पण आपल्याला काय करायचंय बघायचं आहे. जाऊया पुढं, तुम्ही म्हणाल तर जाऊया, नसेल तर हो शंका असेल सर. जाऊया. सर. ठीक आहे, पुढचं हो उदाहरण सर. हा पुढचं गणित घेतो मी. वर्तुळ त्यालाच आपण सर्कल. आता बघा दुसरं उदाहरण मी इथे घेतोय. एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेमी आहे तर त्याचा परीघ काढा. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला व्यास दिलेलं होतं, व्यासावरून आपण परीघ काढला. इथं आपल्याला दिलेलं आहे की त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे वर्तुळामध्ये आपण त्रिज्या व्यास दाखवतो, व्यास ही नेहमी कशी असते त्रिज्येच्या डबल असतं म्हणजे दुप्पट असतं. मग आपल्याला इथं काय करायचं उदाहरण मांडायचं आहे बघा. वर्तुळाची त्रिज्या आर त्याला रेडियस 35 सेमी आहे. मग आपल्याला नेहमीप्रमाणे सूत्र मांडायचं आहे आपल्याला. वर्तुळाचा परीघ बरोबर 2 पाय आर. आता 2 काय आलं कारण त्रिज्या दिली, कारण आपल्या सूत्रात दिलेलं आहे, आणि सूत्रात दिल्यामुळे आपल्याला 2 म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. म्हणजे आपल्याला इथं त्रिज्या दिली म्हणून आपण इथं 2 वापरले. 2 गुणिले पाय आर, आणि मग आपण 2 आहे तसं पायची किंमत 22/7 गुणिले आर दिलेले 35.
हे आपल्याला दिलेलं आहे ते फक्त आपण काय करायचंय, मांडत मांडत पुढे जायचंय. बघा 7 1 7, 7 5 35, 5 आले आणि मग पुढं 2 गुणिले 22 गुणिले 5 या तिघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. क्रम पुढं मागं झालं तरी काही हरकत नाही. आता समजा इथं तुम्हाला सोपं वाटत असेल गुणाकार करताना, बघा या तिघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. समजा काही विद्यार्थी असे असतात सोपं पहिला करतात, 2 गुणिले 5 10 आले आणि 10 ने 22 ला गुणणं सोपं असतं. तसं मी पण इथं तसंच केले. 2 गुणिले 5 चा गुणाकार 10 आले, 10 गुणिले 22 हे गुणाकार करायला काय होतं, सोपं जातं. आणि सोपं जातं त्यामुळे आपण काय केले, 10 गुणिले 22 बरोबर किती आले, 220 आले. म्हणजेच इथं वर्तुळाचा परिघ हा 220 सेमी आला. म्हणजे त्रिज्या दिली असेल तर कसं मांडायचं, व्यास दिला असेल तर कसं मांडायचं. सूत्रात थोडासा बदल आहे, करण्याची पद्धत तीच आहे, वेगळं काही नाही. फक्त त्रिज्या दिली असेल तर 2 पाय आर आणि जर व्यास दिला असेल तर पाय डी. हे सूत्र आपण काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा गणित आपल्याला ही करता येतात. हे झालं दुसरं उदाहरण. याच्यावरच थोडस पुढचं एक गणित घेतो. हे गणित समजलं का बघा, उदाहरण समजलं का बघा. सर समज. हो सर. हा सर हो सर. हा डोक्यावरनं जात नाही ना, डोक्यात आत जाते का नाही. डोक्यावरनं जाते? ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे तुमच्या डोक्यात जाते हे गृहीत धरून मी पुढे जातोय. हा ठीक आहे. आता पुढचं एक उदाहरण बघा. आता आपल्याला व्यास दिला होता, त्रिज्या दिली होती. आता तिसरं उदाहरण आहे, एका वर्तुळाचा परिघ 198 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या व व्यास काढा. म्हणजे आपल्याला पुढचा प्रश्न विचारला. आतापर्यंत आपण व्यास दिला असेल तर परिघ काढत होतो, त्रिज्या दिली असेल तर परिघ काढत होतो. आता आपल्याला परिघ दिले, म्हणजे या 3 गोष्टीपैकी कोणत्याही 2 गोष्टी किंवा एक गोष्ट जर माहीत असेल तर बाकीच्या 2 गोष्टी आपल्याला सहजपणे काढता येतात. बघूया आपण कसं मांडणी करायचं ते. वर्तुळाचा परिघ आपल्याला मांडायचा आहे. बघा नेहमीप्रमाणेच आपल्याला त्रिज्येचं पहिल्यांदा त्रिज्या काढूया आणि त्रिज्या काढल्यानंतर मग आपण व्यासाकडे जाऊया. सी बरोबर म्हणजेच वर्तुळाचा परिघ बरोबर पाय 2 पाय आर. याच्यामध्ये मी किमती घालतो बघा. सी म्हणजे परिघ दिलाय 198 बरोबर 2 गुणिले पायची किंमत आपल्याला इथं दिलेली नाही, पण आपल्याला लक्षात ठेवायचं की 22/7 हीच किंमत वापरायची आहे. गुणिले आर त्रिज्या काढायची आहे. बघा पुढे काय होते, मी आता आर इकडे घेतलं, 198 गुणिले 1/2. आता हे 2 इथं गुणिले होतं, इकडे भागिले झाले म्हणजेच भागिले 22 सुद्धा वर होतं ते खाली आले. या पद्धतीने मी मांडणी काय केलंय, इथं मांडणी केली 198 गुणिले 1/2 गुणिले 7/22. आणि मग याला आपल्याला काय करायचं आहे की भाग लावायचा. बघा कसं लावायचा भाग, 22 एके 22 बघा, 22 9 198 येतं. आणि मग पुढे काय येतं बघा, 9 गुणिले 1 1 लिहायची काही गरज नाही, गुणिले 7 छेद हे 2 आहे तसं राहिलं, इथं भागिले केलं. आणि मग 9 7 63 63/2 ह्याला आपल्याला भाग लावायचा आहे. आता ह्याला पूर्ण भाग जात नाही, अपूर्णांकात येईल आणि ते अपूर्णांकात आलं 31.5. तुम्ही बघू शकता एवढंच येते काय, म्हणजे कसं होईल, 2 3 6 आणि बे एके बे उरले 1 बे पंचे 10 हे सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे हे झालं 31.5. ही काय झाली, त्रिज्या आली. बघा त्रिज्या 31.5 सेमी आलं आणि त्रिज्येच्या डबल हे व्यास असतं. आणि मग व्यास बरोबर 2 गुणिले 31.5 म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. आणि व्यास असल्यामुळं आपल्याला या पद्धतीने आपल्याला करायला लागलं. आणि मग याचं उत्तर आलं 2 गुणिले 31.5 बरोबर 63 सेमी. लक्षात येते का बघा. म्हणजे या पद्धतीने आपल्याला वर्तुळाचा व्यास काढला, वर्तुळाची त्रिज्या काढली. फक्त आपल्याला काय दिलंय की वर्तुळाचा परिघ दिलाय, आणि जर परिघ दिला असेल तर आपल्याला त्याच्यावरून व्यास पण काढता येतो, त्रिज्या पण काढता येते. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण काय करावं लागतं, सोडवावं लागतं. आणि डाव्या बाजूला गणित आहे, त्रिज्या दिले, आणि उजव्या बाजूला गणित दिले, परिघ दिले. आणि या परिघावरून आपण काय केलं, या वर्तुळाची त्रिज्या व व्यास आपण काय केले इथं काढलेला आहे. ही दोन्ही गणित म्हणजे 3 झाले. व्यास दिला असेल तर परिघ काढला, त्रिज्या दिली असेल तर परिघ काढला,
आणि परीघ दिला असेल तर आपण वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा व्यास आपण इथं काढलेला आहे. ही दोन्ही उदाहरणं आपल्याला समजलीत का बघा. सर समजलीत. समजले. हो सर समजलीत. बर. मग तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर एखादं गणित तुम्ही करू शकाल काय? आणखी गणित बघूया मग तुम्ही करा. हो सर. हो सर करतो आता. करताय. बर. मग आता याच्यामध्ये थोडस आणखी एकच गणित सर सराव संच मधलं सराव संच मधलं पहिलं गणित करताय त्यामधलं. हो सर. तर त्यामधलं करायला चालू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही उदाहरण समजले असतील तर बाकीचा भाग हा आपण पुढच्या तासाला आपण ते पाहणार आहोत. ते मी इथं हे स्क्रीन शेअर तुमच्या इथं थांबवतोय. लक्षात घ्या.